नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. बरेच लोक मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीचे व्रत करतात आणि आज पहिला गुरुवार आहे, तर मीही हे व्रत करते. म्हणून विचार केला देवीची केलेली पूजा तसंच देवीला नैवेद्यासाठी बनवलेल्या सगळे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करावे. जेवढ्या होईल तेवढ्या गोष्टी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात आधी सकाळी उठल्यावर आंघोळ करून घर पूर्ण साफसुथरे करून घेतले. म्हणजे नेहमीच घर साफसुथरे करतो, पण जेव्हा कोणती विशेष पूजा असते तेव्हा एक मनापासून प्रसन्नता असते, एक उत्सुकता असते पूजा करायची. तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार होता, त्यामुळे तसंच घरात आनंदीमय एकदम वातावरण होतं. एक उत्सुकता होती देवीची पूजा करायची, देवीच्या पूजेची मांडणी करायची. तर सर्वात प्रथम मी घर स्वच्छ करून सगळी देवीची पूजा, देवीचा घट मांडून घेतला. त्यानंतर जेवणाला सुरुवात केली. आता ही जी देवीच्या घटाची स्थापना आहे ते काही लोक सकाळी करतात, काही लोक संध्याकाळी करतात. तर मी संध्याकाळी केली होती. त्यानंतर मी जेवणाला सुरुवात केली. तर सर्वात आधी मी डाळ फोडणीला दिली. त्यानंतर जी बारीकवाली मेथी असते तर त्याची मला भाजी बनवायची होती. तर ती साफ करायला बराच वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक मातीचे कण खूप जास्त असतात. तर ती पूर्ण साफ करून घेतली आणि मेथीची भाजी फोडणीला दिली. या मेथीच्या भाजीमध्ये मी मूग डाळ सुद्धा घालणार आहे. तसंच मला एक कडधान्याची भाजी सुद्धा बनवायची आहे. तर मी राजमा भिजत घातलेला. तर त्याच्यासाठी मी कोणतंही वाटण बनवलं नव्हतं. तर मग मी जो बटाटा आहे तो किसून त्याच्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ग्रेव्ही बनेल आणि राजमा थोडा थिक होऊन जाईल, कारण कोणतंही वाटण यूज करणार नाही आहे मी. तर म्हणून हा एक शॉर्टकट यूज केला आहे. राजमा शिजायला बराच वेळ लागतो, तर त्यासाठी थोडं एक्स्ट्रा पाणी घालून मी त्याला शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं. आता देवीच्या नावाखाली आपण पंचपक्वान्ने बनवून खातो. देव तर बिचारा वासाचाच धनी असतो, पण त्यानिमित्ताने घरात सगळं पंचपक्वान्न बनवलं जातं. आता त्यापुढे मला तयारी करायची आहे कोथिंबीर वडीची. मी आज कोथिंबीर वडीसुद्धा बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे पहिलं ओवा, सफेद तीळ आणि जिरं घेतलं आहे. त्यामध्ये बेसन, हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ती व्यवस्थित असं मिक्स केलं. वरून थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड केलं, जेणेकरून वडी जी आहे ती खुसखुशीत व्हावी. आणि एका भांड्यामध्ये हे सगळं सेट करून वाफवण्यासाठी ठेवून दिलं. आणि आज जे स्वीट आहे, एक गोड पदार्थ बनवला जातो, तर ती मी शेवयाची खीर बनवली होती. तर अशा प्रकारे माझा नैवेद्य पूर्णपणे तयार आहे. त्यानंतर हा नैवेद्य देवीला दाखवून देवीची आरती करून आम्ही सगळे एकत्र जेवलो. तर असा होता हा आमचा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.